रत्नागिरी विधानसभेचे पडघम वाचतायत आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न पुढे येत आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं असेल की रत्नागिरीमध्ये 2016 पासून 2024 पर्यंत रत्नागिरी शहराची नळपाणी योजना ही आपल्याला बरेच वर्ष रखडताना दिसली। म्हणजे जी योजना 2016 पासून 2018 पर्यंत संपली पाहिजे होती ती योजना 24 पर्यंत रखडली गेली आणि यामध्ये निकृष्ट काम आणि त्याच्या माध्यमातून जे त्यावेळेला जे नगरपालिकेमध्ये आणि स्वतः आमदार ह्याचं नियोजन करत होते आणि काम कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये याबाबत स्वतः आमदार आणि त्यांचे बंधू किरण सामंत आणि अन्य लोक ही त्याच्यावरती मॉनिटरिंग करत होती आणि त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला हे नळपाणी योजनेचं काम सुरू झालं त्यावेळेला जवळजवळ 8 वर्ष ह्या रत्नागिरी नगरपालिकेला योजनेला पूर्ण व्हायला लागली। ते 2 वर्षाचं काम 8 वर्ष लागली आणि मुळामध्ये ती योजना सक्सेसफुल झाली का तर ती नाही। कारण ज्या वेळेला मी नगराध्यक्ष असताना ह्या नळपाणी योजनेचं DPR बनवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्याचबरोबर त्याच वेळेला ही योजना मंजूर होण्यासाठी जे वॉटर रिफॉर्म्स लागतात ती मी माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून घेतले होते आणि जर ते झालं नसतं तर योजना पण झाली नसती। त्याचबरोबर त्या योजनेसाठी आपल्याला सिटी डेव्हलपमेंट प्लॅन लागतो, जे शहराचा 25 वर्षाचा विजन प्लॅन लागतो, तो देखील माझ्या कारकिर्दीमध्ये मी करून घेतला आणि त्यामुळेच ही योजनेला सन्माननीय बाळासाहेब मानेंच्या म्हणजे ज्या वेळेला महेंद्र मयेकर होते, अशोक मयेकर होते, त्याच्यानंतर महेंद्र मयेकर होते आणि त्यावेळेला 2016च्या दरम्यान आदरणीय बाळासाहेब मानेंच्या प्रयत्नांमुळे सुमारे 63 कोटीची योजना मंजूर झाली आणि त्या योजना ही काम करण्यासाठी संधी शिवसेनेच्या पर्यायाने उदय सामंत यांच्या गटाला मिळाली आणि त्यामुळे झालं असं की जो कॉन्ट्रॅक्टर नेमायचा होता, ज्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करायचं होतं ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय केलं आम्हाला माहिती नाही, परंतु ते झालं ते अतिशय वाईट झालं। आपण पाहताय की रत्नागिरी शहरवासियांना ज्यावेळेला मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेला मी स्वतः बोललो होतो की ह्या रत्नागिरी नगरपालिकेला 24/7 आम्ही नळपाणी योजना कार्यान्वित करून देऊ। परंतु आज आपल्याला ज्यावेळेला मी गेल्या 4 महिन्यापूर्वी मी परत म्हटलं होतं की मी 24 तास लोकांना पाणी देईन आणि त्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले। प्रयत्न करत असताना ज्यावेळेला मी सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत गेलो त्यावेळेला असं कळलं की ही योजना जी झाली आहे ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहे। त्यातले पाईपलाईन्स उडतायत, आजही पाईपलाईन लिकेजेस होत आहेत शहरामध्ये काही ठिकाणी आणि त्यामुळे जर का आपल्याला 24 तास पाणी द्यायचं ठरलं तर त्या पाईपवरती ताण येऊन सातत्याने पाईपलाईन फुटेल। म्हणून ह्या योजनेचं 24/7चं काम आपल्याकडनं होऊ शकलं नाही। म्हणजे मुळामध्ये ह्या शहरामध्ये जे काही काम झालं यांच्या माध्यमातून झालं हे जे म्हणतायत ते अतिशय दुर्दैवी बाब आहे। यांना ते काम करून घेता आलं नाही आणि ज्या वेळेला ती सिटी डेव्हलपमेंट मंजूर झाला सुमारे 1830 कोटी रुपये 25 वर्षासाठी हा विजन प्लॅन झाला। पहिल्या 2014 ते 2019 पर्यंत या रत्नागिरी नगरपालिकेला 568 कोटी 56 लाख रुपये यायला पाहिजे होते। त्यापैकी साधारण जी योजना आपली आता आपण म्हणतोय नळपाणी योजना ही 63 कोटी, काही पैसे शासनाकडनं काही यांनी मागणी करून वाढवून घेतले, ते साधारण 70-80 कोटीपर्यंत ही योजना गेली। आता ह्या योजनेचं काम परिपूर्ण नाही, अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। म्हणजे ह्यांच्याच कारकिर्दीमध्ये ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं झाल्यामुळे रत्नागिरीकरांना पाणी करायची आजही वेळ आली आहे। लोकांना पाणी मिळत नाही, लोकांना टँकरने पाणी द्यावं लागतं। म्हणजे ह्यांनी जे काम करून घेतलं हे कसं करून घेतलंय याच्याबद्दल हा थोडक्यात आपल्यासमोर इतिवृत्त मी मांडतोय। आपल्याला दुसरी गोष्ट एक सांगावीशी वाटते की ज्या योजनेमध्ये 24 तास पाणी मिळायला पाहिजे होतं ते आजही मिळत नाही। लोकांना आजही पाणी करावं लागतंय आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की अशा लोकांना, अशा कामकाज करून घेणाऱ्या लोकांना किंवा ज्यांच्या माध्यमातून हे काम झालंय अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका, माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला।
त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा सांगतो की ही झाली एक 70-80 हजार कोटीची 70-80 कोटीची कामं जी नळपाणी योजनेची आहेत. परंतु 568 कोटी 56 लाखाचं जे आपल्याला काम करायची होती त्यात 5 वर्षामध्ये 14 ते 19. परंतु आपल्याला पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की नळपाणी योजनेनंतर त्यांनी स्ट्रेट घेतलं रस्त्याचं काम. रस्त्याचं काम का घेतलं तर रस्त्याचं काम घेण्यामागे मोठा इतिहास आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश असा आहे की त्यांनी कॉन्क्रीटची कामं कधीही 100 कोटीच्या किंवा 200 कोटीपर्यंत केली नव्हती. परंतु त्यामुळे त्यांना हायवेची जी मोठी कामं आहेत 200 कोटी 300 कोटी 500 कोटी अशा जी काही कामं त्यांना मिळायला पाहिजे ती त्यांना कामं मिळू शकत नाहीत. म्हणून त्यांनी एका रस्त्याचे 8 पीस केले. म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे 8 पीस करून 8-8, 9-9 कोटीची कामं त्यांनी काढली. आणि त्याच्यामध्ये ते सेम टाईप ऑफ वर्कमध्ये त्यांचं एक 8 ते 9 कोटीचं पूर्वी काम केलेलं होतं. त्यामध्ये ते बसू शकले आणि त्यांना सगळी कामं त्यांना मिळाली. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जी कशा पद्धतीने काम केलंय हे आपल्या निदर्शनास मी आणतोय. दुसरी गोष्ट, हे जर का 100 कोटीचं त्यांनी काम केलं तर भविष्यामध्ये त्यांना 200 कोटीचं काम बाहेर ठिकाणी कॉन्क्रीटचं मिळू शकतं. याच्यासाठी नगरपालिकेचा वापर केला, नगरपालिकेच्या पैशाचा दुरुपयोग केला. नगरपालिकेचे ही जी योजना आहे, ही जे पैसे आले ते नगरोत्थान जिल्हा राज्यस्तरीय नगरोत्थानमधून सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून आले.